पेपरफुटी आणि इंधन दरवाढी विरोधात धुळे शहर काँग्रेस आक्रमक, केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाचे वातावरण असताना धुळे शहर काँग्रेस कमिटीने आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरांवर नियंत्रण आणून इंधन दर कमी करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज येथील जिल्हा कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने केली। नीट परीक्षेच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे। या गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली। तसेच या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही भूमिका काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आली। एकीकडे शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी पेट्रोल, डिझेलची सातत्यपूर्ण दरवाढ, यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच महागाई गगनाला भिडली असून इंधन दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर दणाणून गेला होता। या आंदोलनात धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ आणि शहराध्यक्ष साबीर शेख भंगारवाले यांनी पुढाकार घेतला होता। सोबत मुजफ्फर हुसेन, आलोक रघुवंशी, दीपक पाटील, गोपाल अन्सारी, चिराग खाटीक, जावेद देशमुख, अनिल जाट, किशोर वाकळे, सलमान मिर्झा, नावीद शेख, रिजवान अन्सारी, असिफ अन्सारी, अब्बास अन्सारी, मुजाहिद शहा, अलका बिराडे, अब्दुल बाशिद, राशिद अहमद, जावेद शेख, अभय पाटील आणि फैम अन्सारी यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलनामुळे धुळ्यातील राजकीय वातावरण तापले असून शिक्षण आणि महागाई यांसारख्या संवेदनशील विषयांवर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याने आगामी काळात या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज हमने धुलिया शहर जिला युवा कांग्रेस की तरफ से नीट परीक्षा में होने वाले भ्रष्टाचार के लिए एक आंदोलन किया, जिसमें हमने राजेंद्र प्रधान के राजीनामे की मांग की है, धर्मेंद्र प्रधान के राजीनामे की मांग की है और बढ़ती हुई महंगाई, गैस सिलेंडर, पेट्रोल के लिए भी हमने भाव कम करने के लिए हमने आंदोलन किया है। शेतकरी को कर्ज माफी के लिए भी हमने यहाँ पर आंदोलन किया है। देशामध्ये जी युवकांवरती जी बेरोजगारीची आणि आताच बघत आहोत की आपण देशामध्ये नेटफुटीचा जो प्रकार घडला आहे, देशात हा खूप मोठा भयंकर प्रकार घडला आहे। काही युवकांनी त्याच्यामध्ये आपला जीव धोक्यात घालून आपला जीव दिला आहे। तरी आज या प्रकारे धर्मेंद्र प्रधान त्यांना काही लाज वाटत असेल तर धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा देऊन, आणि धर्मेंद्र प्रधानच नाही तर नरेंद्र मोदी यांनी देखील आपला राजीनामा दिला पाहिजे। कारण या देशामध्ये नरेंद्र मोदी सारखे जेवढे भ्रष्ट करून ठेवलेले आहेत, यांनी हे नेते भ्रष्ट करून ठेवले। जसे आपले अमित शाह झाले, गृहमंत्री असून देखील कधी कोणत्या गोष्टीवरती बोलत नाही। त्यांना जिथं धर्माच्या नावावरती ते बोलत असतात, राम मंदिर आणि मस्जिद एवढंच त्यांना माहिती आहे, बाकी देशावरती त्यांना काही कुठल्या गोष्टीशी घेणं देणं नाही। परंतु आज नेटफुटीवरती ज्या युवकांनी आपला जीव गमावला आहे, त्यांना कुठेतरी न्याय मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे। आणि गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ याच्यावरती त्यांनी सरकारने कधी निर्बंध आणले पाहिजे, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। आणि याच गोष्टीवरनं आम्ही या गोष्टीचा नीट पेपरफुटीचा आम्ही निषेध करतो। धुळे जिल्हा काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीने मोहम्मद भाई यांनी युवक काँग्रेसच्या वतीने, एनयूसीआयच्या वतीने, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी सेवा दलाच्या वतीने आज या ठिकाणी नीट परीक्षेमध्ये होणारा भ्रष्टाचार, विद्यार्थी हे वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात आणि या वर्षभर अभ्यास केल्यानंतर हे परीक्षेचे पेपर जर लखपती पैसेवाल्या लोकांच्या यांनी पैशाने विकत घेऊन ही परीक्षा आपल्या हाताशी घेतलेली आहे, तरी या परीक्षेच्या निकालानंतर असं लक्षात आले की हा मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार झालेला आहे। हा भ्रष्टाचार झाल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी पूर्ण देशभरामध्ये आंदोलन करण्यात आले। पण आंदोलन करून सुद्धा हे धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाही। पण याच्या उलट भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे त्यांना आपल्या पाठीशी घालत आहेत का, हा एक मोठा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे। येत्या महिन्याभरात 15 दिवसात जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासहित पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल, हे आज आम्ही या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो।